सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा करण्यात आला आहे। ठिकठिकाणी होळीच्या निमित्ताने सामाजिक संदेश देत होळीच्या माध्यमातून संदेश देण्यात आलेले आहेत। सकाळपासूनच गल्लोगल्ली टिमक्या घेऊन वाजत गाजत बालचिमू फिरताना दिसत होते। सायंकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी करण्यात आली। होळीच्या भोवती बोंब मारत लहानांसह मोठ्यांनी होळीचा सण अभूतपूर्व उत्साहात साजरा केलाय। वसंताच्या आगमनाची चाहूल लागताना साजरा होणारा होळीचा सण त्यापैकीच एक मराठी वर्षातला हा अखेरचा सण। होळीनंतर 17 दिवसांनी गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते। देशभरात होळीचा सण विविध परंपरागत पद्धतीने साजरा केला जातो। आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्या दिवशी होळी पूजन केले जातं। होळी पूजनाला आपल्याकडे शिमगा असंही म्हणतात। होळी दहनानंतर 5व्या दिवशी महाराष्ट्रात रंगपंचमी साजरी केली जाते। होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे। त्यामुळे आपलं मन निर्मळ व्हावं अशी अपेक्षा असते। होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो। यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे। दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो। याला धुलवड असंही म्हणतात। आज सांगलीमध्ये हा होळीचा सण लहानांसह मोठ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केलाय। ठिकठिकाणी चौकात होळीचे दहन करण्यात आलं। काही मंडळांनी दहशतवादाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय। इस्लामपूर विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा स्वाभिमानी मतदारांच्या जीवाला लागलाय। राजकारणातील सततच्या बदलत्या घडामोडींमुळे ज्या नेतृत्वाने गेली 35 वर्ष अन्यायाचं घराघरात फूट पाडण्याचं कार्यकर्त्यांना अपमानित करण्याचं काम केलं, त्या नेतृत्वाचा आणि माझा अनेक वेळा टोकाचा संघर्ष झाला। तेच नेतृत्व भाजपा नेते मंडळींच्या मागे पुढे लुडबुड करत असेल, भाजपा प्रवेशाची स्वप्ने पाहत असेल, तर स्वाभिमानी मतदारांच्या निर्णयाबरोबर राहून यापुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाबरोबर काम करू असा निर्णय सांगली भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी कार्यकर्ते आणि मतदार यांच्या मेळाव्यात जाहीर केलाय। प्रकाश शिक्षण आणि आरोग्य संकुलात स्वाभिमानी मतदार, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी निशिकांत भोसले पाटील बोलत होते। अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते व उरण इस्लामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक LN शहा होते। यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले, गेली 10 वर्ष भाजपा पक्षाचे विचार आणि काम घराघरात पोहोचवलं। कामाची पोचपावती म्हणून पक्षाने सांगली जिल्ह्याची जबाबदारी सोपवली। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्ह्यामध्ये भाजपाचे संघटनात्मक काम ही राज्य पातळीवर पक्ष दखल केलं असं केलं। कामाचं कौतुकही झालं। भाजपा या मतदारसंघातील उमेदवारी खेचून आणेल, मात्र वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन आपणास महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्याचा आदेश आला। त्याचं पालन करत तुमच्या व मित्रपक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बळावर लढलो। निसटता पराभव मान्य करून न खचता पुन्हा मतदारसंघातील स्वाभिमानी मतदारांच्या हितासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तुमच्या बरोबर एक कुटुंब म्हणून मी तुमच्या बरोबर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निर्णय घेतला आहे। काल राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्ग करणारच अशी भूमिका घेतली आहे। याच्या निषेधार्थ होळी सणाच्या औचित्याने सांगलीतील स्टेशन चौक येथे शक्तीपीठ महामार्गाची होळी करून बोंब मारून निषेध करण्यात आलाय। या महामार्गामुळे नदीकाठची शेती धोक्यात येणार आहे। हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत। त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा। जबरदस्तीने हा महामार्ग रेटल्यास मंत्र्यांचं दहन करू असा इशारा महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला। यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात स्वाभिमानीचे महेश खराडे, शेतकरी कामगार पक्षाचे उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, उमेश शेडके, यशवंत हरुगडे, प्रवीण पाटील, आदिक पाटील, रघुनाथ पाटील, मुरलीधर निकम, विलास थोरात यांच्यासह बाधित शेतकरी सहभागी झाले होते। दरम्यान कालच मुंबईत हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। विरोधी पक्षांनी स्थगन प्रस्तावही आणला, परंतु मुख्यमंत्री आपला आग्रह सोडायला तयार नाही। त्यामुळे पुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। म्हणून आजची होळी आम्ही शेतकऱ्यांच्या घरावरून नांगर फिरवणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीची होळी करून साजरा करत असल्याचं महेश खराडे यांनी सांगितलं। सांगली जिल्हा बांगलादेशी घुसखोरांचा प्रमुख केंद्रबिंदू बनत आहे आणि त्याद्वारे देशविघातक कारवाया, बेकायदेशीर नागरिकत्व मिळवणे तसेच देशह व्यापार आणि मानव तस्करीचे गुन्हे वाढतात। गेल्या काही काळात सांगलीत बनावट ओळखपत्रे, आधार कार्ड आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे तयार करून
घुसखोरी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे कार्यरत असल्याचे उघड झाले। याचा थेट परिणाम स्थानिक कायदा सुव्यवस्थेवर, हिंदू समाजाच्या सुरक्षिततेवर आणि संपूर्ण राष्ट्रीय सुरक्षेवर होतोय। त्यामुळे जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींवर कठोर कारवाई करावी, त्यांना बनावट आधार कार्ड काढून देणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना सह आरोपी करावे, यांसह अन्य मागण्यांसाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने मारुती चौक येथे निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना देण्यात आले। या दिलेल्या निवेदनात म्हटलंय, देशात आणि सांगली जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठी आहे। या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी संपूर्ण टोळी अजून सक्रिय आहे। तपासाची गती अत्यंत संथ असून पोलीस अद्याप संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात अपयशी ठरत आहेत। जिल्ह्यातील सर्व बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांना तातडीने बाहेर काढण्यात यावं। बनावट ओळखपत्रे, नागरिकत्व प्रमाणपत्रे आणि बेकायदेशीर कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। मानव तस्करी आणि देह व्यापारात सामील असलेल्या सर्व व्यक्ती आणि गटांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी। विशेष पथक स्थापन करून सातत्याने तपास आणि कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी परिसर दणाणून सोडलाय। या आंदोलनात भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, राहुल बोळाज, विजय साळुंखे, माधुरी वसगडेकर, स्नेहल जगताप मोहिते यांच्यासह भाजपचे नेते पदाधिकारी सहभागी झाले। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना आणि प्रयत्नामधून 0 ते 18 वर्ष वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांकरिता मोफत 2D इको शिबिर घेण्यात आले। ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटलचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण यांच्या मार्फत जिल्ह्यातील 128 हृदयरोग संशयित बालकांची या शिबिराअंतर्गत मोफत तपासणी करण्यात आली आहे। शिबिरात पात्र 33 लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रिया या विविध ठिकाणावरून अनुदान उपलब्ध करून तसेच शासकीय योजनेतून मुंबई येथील रुग्णालयामध्ये पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत। शिबिराचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते झालं। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिभीषण सारंगकर उपस्थित होते। शिबिरातील 128 लाभार्थ्यांच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च 4 लाख रुपये आणि अंदाजित 33 लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांचा प्रति शस्त्रक्रिया 3 लाख रुपये प्रमाणे एकूण खर्च 1 कोटी याप्रमाणे एकत्रित एकूण 1 कोटी 4 लाख रुपयांची शस्त्रक्रिया जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहे। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आज अखेर 1850 लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि 28,500 लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत। जत शहरात यंदा होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात आला। शहरातील प्रमुख चौक आणि विविध ठिकाणी होळी पेटवून पारंपरिक रीतिरिवाजानुसार विधी करण्यात आले। घरोघरी देखील मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली आहे। महिलांनी होळीच्या पूजेसाठी पारंपरिक तयारी केली तर तरुणांनी रंगांची उधळण करत सणाचा आनंद घेतलाय। होळीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे। होळी हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण असून तो वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक मानला जातो। हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असून हिरण्यकश्यपू आणि होलिकेची पुराणकथा याच्याशी जोडली जाते। जत शहरातही हा सण परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। जत शहरभरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आलाय। यंदा जत शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होळी पेटवण्यात आल्या। जत शहरातील मंगळवार पेठ, मारुती मंदिर येथील गांधी चौक, थोरली वेस मारुती मंदिराजवळ, बसस्थानक जवळ, बेलदार गल्ली, लक्ष्मी गार्डन परिसर, मार्केट कमिटी समोर, बंकेश्वर मंदिर परिसर, राम मंदिर चौक, धानेश्वर कॉलनी, शिवनगर, रामराव नगर, आंबेडकर नगर, सोलनकर नगर चौक, विठ्ठल नगर तसेच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होळी साजरी करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन होळी पेटवली आणि वाईट विचारांना आगीच्या स्वाधीन करून नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्याचा संकल्प केलाय। सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केली आहे। सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी या योजनेचे जिल्ह्यासाठी 800 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट देण्यात आलं होतं। यामध्ये जिल्ह्याने 100% उद्दिष्ट पूर्ण करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केलाय। योजना सुरू झाल्यापासून प्रथमच सांगली जिल्ह्याचे 100% उद्दिष्ट पूर्ण झाले, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी दिली आहे। यावर्षी उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा उद्योग केंद्राने जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन 3800 अर्ज बँकांकडे सादर केले होते। या अंतर्गत एकूण 800 प्रकरणांमध्ये शासनाचे 24 कोटींचं अनुदान मंजूर करण्यात आले। यापुढेही कर्ज प्रकरणे मंजूर होणार आहेत। या योजनेअंतर्गत सन 2024 ते 25 चे 100% उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, IDBI,
कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक या नॅशनल बँकांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँक, इंडिसंड बँक या बँकांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. राज्यात एकूण 36 जिल्ह्यांपैकी प्रथम उद्दिष्ट पूर्ण केले. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह तसेच शैलेंद्र राजपूत, उद्योग सहसंचालक पुणे विभाग यांचे मार्गदर्शन लाभले. सांगली जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी तसेच नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी देखील वेळोवेळी बैठका घेऊन हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल्याचे श्रीमती कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले. कडेगाव तालुक्यातील चिखली गावामधील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह गावातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. विनोद शामराव केंगार असं मृत तरुणाचं नाव आहे. विनोद हा 11 तारखेपासून बेपत्ता झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली होती. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह 35 फूट खोल विहिरीतून बाहेर काढण्यात आलाय. या घटनेची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. चिखली गावात राहणारा विनोद शामराव केंगार हा मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून बेपत्ता झाला होता. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी कडेगाव पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. आज गावातील विहिरीवर त्याची चप्पल आढळून आल्याने संशय आला. यानंतर पोलिसांनी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांना संपर्क केला. दुपारी 12च्या सुमारास खोल पाण्याच्या आत जाऊन 35 फूट पाणी असताना सुद्धा विहिरीतून स्कुबा डायव्हिंगच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आलाय. स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांनी काही मिनिटातच रेस्क्यू करून मृतदेह बाहेर काढला आणि शासकीय रुग्णालयात मृतदेह तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करतात. स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, आकाश कोलप, सदाशिव पेडेकर, महेश गव्हाणे, राजू मोरे, स्वप्नील धुमाळ, अमीर नदाफ, आसिफ मकानदार यांचं सहकार्य लाभलंय.